नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.बी. गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर पर्यावरण जाणीव जागृती या प्रकरणातील या अभ्यासक्रमातील परिसंस्था या प्रकरणाला आपण सुरुवात केलेली आहे। यामधील पुढील मुद्दा आहे पारिस्थितिक मनोरा। ब्रिटिश पारिस्थितिक शास्त्रज्ञ चार्ल्स एल्टन यांनी 1927 साली पारिस्थितिक मनोऱ्याची संकल्पना मांडली। त्यांनी असं एक निरीक्षण केलं आणि त्या निरीक्षणावरून त्यांच्या लक्षात आलं की ज्या पक्ष्यावर कोल्हे जगत आहेत ते पक्षी कोल्ह्यांपेक्षा संख्येने खूप जास्त आहेत, तर जे पक्षी कीटक किंवा वनस्पतीवर पोसले जात आहे त्यांची संख्या कीटक किंवा वनस्पतींपेक्षा बरीच कमी आहे। त्यांनी या जीवाची संख्या आलेखाच्या स्वरूपात एकावर एक मांडली तेव्हा त्यांच्या मनोऱ्यासारखी रचना तयार झाली। त्यालाच पिरॅमिड असे म्हणतात। म्हणजे पारिस्थितिक मनोरा ही संकल्पना जी आहे ब्रिटिश शास्त्रज्ञ चार्ल्स एल्टन यांनी 1927 साली मांडली व त्यांनी जे पर्यावरण आहे त्याचं निरीक्षण केलं आणि त्याच्यामध्ये त्यांना आढळून आले की जो भक्षक घटक जो आहे हा घटक त्याच्या अन्नाच्या उपलब्धतेपेक्षा कमी आहे। याचाच अर्थ जसे की मनुष्य वनस्पतीवर अवलंबून आहे, वनस्पतीच्या माध्यमातून तो त्याचा अन्न तयार करतो, असं गृहीत जर धरलं तर मनुष्यापेक्षा वनस्पतींची संख्या ही कितीतरी पटीने जास्त आहे। अशा पद्धतीने अन्न साखळी व त्याच्यावर अवलंबून असणारे जे काही भक्षक आहेत यांची जेव्हा साखळी शास्त्रज्ञांनी तयार केली तेव्हा त्यांचं असं लक्षात आलं की याचा एक पिरॅमिड तयार होतो, मनोरा तयार होतो। म्हणून ती एक आलेखाच्या स्वरूपात एकावर एक अशी मांडण्यात आली व त्याच्यापासून एक पिरॅमिड तयार झाला। एका जीवाकडून दुसऱ्या जीवाकडे ऊर्जा विनिमय स्तरावर ऊर्जेचे हस्तांतरण होत असताना मूळ ऊर्जेच्या तीव्रतेने ऱ्हास होत असतो। म्हणजे जेव्हा एका जीवाकडून दुसऱ्या जीवाकडे जेव्हा ऊर्जा हस्तांतरित होते किंवा एक जीव जेव्हा दुसऱ्या जीवाचं सेवन करतो तेव्हा समोरचा जो भक्षक आहे त्याला मिळणारी ऊर्जा ही कमी असते। त्यामुळे निम्न स्तराकडून उच्च स्तराकडे जीवांच्या संख्येत आपल्याला घट होताना दिसून येते। या संकल्पनेचा जो काही आकृतिबद्ध आहे याला पारिस्थितिक पिरॅमिड अथवा मनोरा असे म्हणतात। यामध्ये उत्पादक जीव पायाभूत असतात आणि एकमेकांवर अवलंबून असतात। जीव समूहाची संख्या क्रमाक्रमाने घटत जाऊन पिरॅमिडचा शिरोबिंदू तयार होतो। यालाच आपण पारिस्थितिक मनोरा असं आपण म्हणतो। याचे 3 प्रकार यामध्ये आहेत। पहिला प्रकार आहे संख्येचा मनोरा किंवा संख्येचा पिरॅमिड। यामध्ये प्राथमिक उत्पादक, तृणभक्षक, प्राथमिक मांसभक्षक भक्षक, द्वितीय मांसभक्षक आणि तृतीय मांसभक्षक या पद्धतीने जर आपण याची एकावर एक रचना जर केली तर आपल्याला असं दिसून येतं की यामध्ये जो प्राथमिक उत्पादक जो आहे तो म्हणजे वनस्पती। कुठलाही जी काही परिस्थिती आहे याची सुरुवात ही वनस्पतीपासून होते। या वनस्पतीचं सेवन करण्याचं काम किडे किंवा तुडतुडे करत असतात, बरोबर। तर आपण बघतो की वनस्पतींची संख्या ही या किड्या आणि तुडतुड्यांपेक्षा कितीतरी पटीने आपल्याला जास्त दिसून येते। त्याच्यानंतर याच्यावरती प्राथमिक भक्षक अवलंबून असतात। सपोज वनस्पतीवर उपजीविका करणारे छोटे कीटक किंवा नाकतोडे आपण म्हणूया, नाकतोड्यांचं सेवन करणारे बेडूक। बघा, नाकतोड्यांपेक्षा बेडकांची संख्या त्या ठिकाणी कमी आहे आणि बेडकांचं सेवन करणारे सर्पांची संख्या ही बेडकांपेक्षा कमी आहे आणि जे सर्प आहे या सर्पांची जे काही सेवन आहे हे घार किंवा गरुडाच्या मार्फत केलं जातं। यांची संख्या सर्पांपेक्षा देखील कमी आहे। म्हणजे जे भक्षक आहेत या भक्षकांना त्यांच्या संख्येपेक्षा जास्त अन्न किंवा जास्त अन्नाचा सोर्स या ठिकाणी उपलब्ध आहेत। अशा प्रकारे
जो काही अन्नाची साखळी जी आहे, अन्नाची साखळी तयार केल्यानंतर उत्पादकाकडून आपण भक्षकाकडे जर गेलो तर उत्पादकाची संख्या जास्त व भक्षकाची संख्या कमी अशी परिस्थिती दिसून येते. म्हणून यामध्ये जो काही त्रिकोण काढतो त्या त्रिकोणाचा आकाराचा पिरॅमिड या ठिकाणी आपल्याला तयार होताना दिसून येतो. यामध्ये पुढचा जो आपला पिरॅमिडचा प्रकार आहे जैविक वस्तुमानाचा पिरॅमिड. आता वरील जे काही आपण पिरॅमिड बघितला त्या पिरॅमिड प्रमाणेच इथे एक वेगळ्या प्रकारचा पिरॅमिड तयार होतो. यामध्ये उत्पादक सूक्ष्म जल वनस्पतीचे असतात. जे काही उत्पादक असतात हे सूक्ष्म जल वनस्पतीचे असतात. प्राथमिक भक्षक सूक्ष्म जलचर लहान मासे असतात, तर मांसभक्षक मोठे मासे असतात. त्याचा जो काही जैव आकार आहे हा सुक्या वजनाच्या विचारात घेता उत्पादक सर्वात लहान तर मांसभक्षक उच्च पातळीवर सर्वाधिक रुंद दिसतात. म्हणून हा जैव आकार मनोऱ्यासारखा किंवा नेहमीच्या मनोऱ्याच्या उलट दिसतो. म्हणजे याचा अर्थ असा होतो की या जो काही जैविक आकाराचा जो पिरॅमिड जो आहे यामध्ये जे उत्पादक आहे, जसं आपण थोडक्यामध्ये समुद्रकिनाऱ्याचं किंवा समुद्राचं उदाहरण आपण घेऊया. यामध्ये असणारे छोटे जे काही कृमी आहेत किंवा छोटे जे घटक आहेत की ज्याचं सेवन ज्याच्यामध्ये शैवाल असेल किंवा अनेक प्रकारच्या कृमी असेल, अनेक प्रकारचे जे छोटे जीव आहेत हे समुद्रामध्ये असतात आणि याचं भक्षण करण्याचं काम जे तृणभक्षक जी त्याच्यापेक्षा छोटीशी मोठी मासे असतात ते करतात. आणि ह्या जे काही तृणभक्षक जे तर कीटक जे असतील याच्यामध्ये बेडूक असतील, छोटे मासे असतील, गोगलगाई असतील, कासव असतील, यांचं सेवन करण्याचं काम मोठे मांसभक्षक जे मासे असतात हे करतात. उत्पादकाची संख्या जास्त, त्याच्यानंतर प्राथमिक भक्षकांची संख्या त्याच्या तुलनेने थोडीशी कमी, दुय्यम भक्षकांची कमी आणि तृतीय भक्षकांची कमी. म्हणजे हा सुद्धा एक जसं उंच मनोरा ज्याला आपण टॉवर असं आपण म्हणतो, टॉवरचा वरचा भाग जसा निमुळता असतो तशाच पद्धतीनं खाली जसजसं त्याचा आकार वाढत येतो तसे खालील भाग रुंद असतो. तशा पद्धतीने या ठिकाणी जो काही जैव आकाराचा पिरॅमिड आहे हा या ठिकाणी तयार होताना दिसून येतो. तिसरा जो प्रकार आहे ऊर्जेचा पिरॅमिड. यामध्ये उत्पादक जो आहे याचा आकार मोठा असल्याने अधिक ऊर्जा निर्माण होते, परंतु त्या मानाने त्याचे भक्षक करणारे जे प्राथमिक भक्षक, दुय्यम भक्षक आणि तृतीय भक्षक जे असतात यांना मिळणारी ऊर्जा ही कमी असते. आपण विज्ञानामध्ये देखील हा सिद्धांत शिकलेला आहे का ऊर्जेचं वहन एका घटकाकडून दुसऱ्या घटकाकडे जेव्हा होतं तेव्हा काय होतं, ऊर्जा जी आहे ऊर्जा ही घटत जाते. त्याच पद्धतीनं जेव्हा उत्पादक प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक जेव्हा एकमेकांचं सेवन करतात तेव्हा भक्षकाला मिळणारी ऊर्जा जी आहे ही उत्पादकाच्या तुलनेने आपल्याला कमी दिसून येते. या पद्धतीनं पारिस्थितिक जे काही मनोरा आहे याचे 3 प्रकारचे पिरॅमिड या ठिकाणी आपण बघितलेले आहेत. त्यानंतर पुढचा जो आपला जो नवीन मुद्दा जो आहे पोषक द्रव्यांचे चक्र. जे काही निसर्गामध्ये जे काही वातावरण आहे त्या वातावरणामध्ये संतुलन निर्माण करणं, ऊर्जा निर्माण करणं, यासाठी आपल्याला जे काही विभिन्न प्रकारचे जे काही घटक आहेत या घटकांची माहिती या प्रकरणामध्ये आपल्याला यामध्ये घ्यायची आहे. पहिला जो भाग जो आहे यामध्ये कार्बन चक्र. या कार्बन चक्रामध्ये हिरव्या वनस्पती जेव्हा नैसर्गिक परिसंस्थेमध्ये मूलभूत भूमिका बजावतात, यामध्ये वातावरणामध्ये 0.3% असा अति अल्प प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड जो वायू जो आहे हा आपल्याला यामध्ये दिसून येतो. आणि हा जो कार्बन डायऑक्साईड जो वायू जो आहे या वायूच्या माध्यमातून ऊर्जा निर्मितीचं काम वनस्पती करताना दिसून येतात. भूकवच जे आहे किंवा जो जमिनीचा जो भाग आहे यामध्ये विविध स्वरूपामध्ये कार्बन आढळून येतो. वनस्पती, प्राणी व खनिज तेल यांच्यात कार्बन हा महत्त्वाचा घटक आहे. वातावरणातील कार्बन डायऑक्साईड हा कार्बनचा मुख्य स्रोत आपल्याला दिसून येतो. वनस्पती वातावरणातील हा जो काही वायू असतात
हा शोषून घेऊन प्रकाश संश्लेषण क्रियेच्या माध्यमातून सूर्यप्रकाशाच्या मदतीने ज्याला आपण शर्करा किंवा कार्बोहायड्रेट, प्रथिने व मेद ज्याला आपण चरबी असं आपण म्हणतो, हे तयार करण्याचं काम करतात. हे घटक तृणभक्षक प्राणी जे आहेत यांच्या शरीरामध्ये संक्रमित होतात व सर्व भक्षी प्राणी मांसभक्षक प्राण्यांना खातात. त्यांच्या शरीरातील जे काही ऊर्जा आहे ती तृणभक्षक प्राण्यांची ऊर्जा मांसभक्षक प्राण्यामध्ये संक्रमित होते. शेवटी सर्व भक्षकांचं विघटन या ठिकाणी होतं व त्यांच्यातील कार्बन डायऑक्साईड वायू मुक्त होतो, वातावरणात मिळतो व कार्बन जे चक्र आहे हे प्रकाश संश्लेषण व श्वसन विघटनाच्या प्रक्रियेद्वारे पुन्हा वातावरणामध्ये येतं. म्हणजे थोडक्यामध्ये निसर्गामध्ये जे काही विभिन्न प्रकारचे जे घटक असतात या घटकांचा जर आपण विचार केला तर यामध्ये कुठलाच घटक हा त्याचं जे काही ऊर्जा जी आहे ही काही काळ कमी होते, मात्र निसर्गामध्ये तो पुन्हा गेला तर त्याच्यापासून तशी पुन्हा निर्मिती या ठिकाणी होते. जसं आपण बघतो की आपल्याला समुद्राचं जे पाणी आहे याचं बाष्पीभवन होतं. बाष्पीभवन झाल्यानंतर ते पाणी आकाशात जातं आणि त्याच्यापासून पाऊस पडतो. पुन्हा पडलेलं पावसाचं पाणी हे जमिनीवर पडतं, काही पाणी नद्यांद्वारे समुद्रामध्ये वाहून जातं आणि पुन्हा त्या पाण्याचं बाष्पीभवन होतं. तशीच प्रक्रिया ही कार्बन डायऑक्साईडची आहे. कार्बन डायऑक्साईडचा वापर हा जमिनीमध्ये जे काही वनस्पती असतात त्या प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे कार्बोहायड्रेट आणि चरबी तयार करण्याचं काम करतात आणि त्या वनस्पतींचं प्राण्यांनी सेवन केलं की ती ऊर्जा पुन्हा कार्बन डायऑक्साईड हा त्या वनस्पतीतून हळूहळू विसर्जित होतो, तो पुन्हा वातावरणामध्ये मिसळतो आणि पुन्हा त्याचा वापर वनस्पती करताना दिसून येतात. त्यानंतर ऑक्सिजन चक्र. वातावरणामध्ये ऑक्सिजन जे आहे याचं प्रमाण 21% आहे. ऑक्सिजन पाणी व हवा या दोन्ही ठिकाणी आपल्याला आढळून येतो आणि जे कार्बन डायऑक्साईड जो आहे याचं जे प्रमाण जे आहे हे 0.03% आहे. याचं नोट डाऊन आपण मागे कार्बन डायऑक्साईड चक्रात केलं नाही, परंतु कार्बन जे आहे याचं प्रमाण वातावरणामध्ये 0.03%, तर ऑक्सिजनचं प्रमाण हे 21% आहे. ऑक्सिजन पाणी व हवा या दोन्ही ठिकाणी आपल्याला आढळून येतो. तो खडकात आणि पाण्याच्या भस्माच्या स्वरूपात ऑक्साईडमध्ये कार्बनच्या स्वरूपात आढळून येतो. ऑक्सिजन चक्रात प्रकाश संश्लेषण प्रक्रिया अतिशय महत्त्वाची असते. सजीवांच्या श्वसनात व पदार्थाच्या ज्वलनात जेवढा ऑक्सिजन नष्ट होतो तेवढा वनस्पतीच्या प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये परत निर्माण होतो. सागर जलातील अलग व इतर वनस्पती देखील मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन मुक्त करत असतात. त्यामुळे वातावरणातील ऑक्सिजनचं जे प्रमाण आहे हे कायम राखलं जातं. वातावरणात उंचार जाणाऱ्या ऑक्सिजन जो आहे याचं रूपांतर ओझोन वायूमध्ये होतं आणि ओझोन वायूची वातावरणातील जी नायट्रिक ऑक्साईडची रासायनिक जी प्रक्रिया आहे ती घडून येते, तेव्हा नायट्रोजन ऑक्साईड तयार होतो. या प्रक्रियेमुळे ऑक्सिजन जो आहे हा पुन्हा वातावरणामध्ये मुक्त होताना दिसून येतो. जशीच कार्बन डायऑक्साईडची प्रक्रिया चालते तशीच ऑक्सिजन चक्र जे आहे हे वातावरणामध्ये असतं आणि याचा ऊर्जेसाठी वापर होतो आणि पुन्हा ऊर्जेसाठी वापर झाल्यानंतर किंवा ऑक्सिजन जो आहे ऑक्सिजनपासून ओझोन जो आहे जो आपल्याला सूर्यापासून जे अतिनील किरण जे आहे रोखण्याचं काम या ठिकाणी करत असतो, त्याचं विसर्जन होऊन तो पुन्हा वातावरणामध्ये मिसळतो आणि नायट्रेट ऑक्साईडच्या माध्यमातून रासायनिक प्रक्रिया घडते व नायट्रोजन ऑक्साईड पुन्हा तयार होताना दिसतो व त्यामुळे आपल्याला पुन्हा जो ऑक्सिजन आहे हा वातावरणामध्ये मुक्त दिसून येतो. पुढचं जे पोषक द्रव्यांचं चक्र आहे नायट्रोजन चक्र. नायट्रोजन हे वातावरणातील प्रमाणात नायट्रोजनचं जे वातावरणातील जे प्रमाण आहे हे सगळ्यात जास्त आहे, ते 78% पर्यंत असतं. सर्व सजीवांसाठी नायट्रोजन वायू आवश्यक असतो, परंतु कोणत्याही सजीवाला तो प्रत्यक्षपणे घेता येत नाही. म्हणजे नायट्रोजन शिवाय मनुष्याचं आयुष्य शक्य नाही. जसं ऑक्सिजन आवश्यक आहे तसं नायट्रोजन आवश्यक आहे, तसं कार्बन डायऑक्साईड सुद्धा पृथ्वीच्या वातावरणासाठी आवश्यक आहे. मात्र जसं ऑक्सिजनचं आपण प्रत्यक्ष सेवन या ठिकाणी करतो तसं नायट्रोजन जो आहे याचं मात्र प्रत्यक्ष सेवन यामध्ये केलं जात नाही. मुद्रेत तो
नायट्रेटच्या स्वरूपात उपलब्ध असतो. नायट्रोजनपासून नायट्राइट व नायट्रोजन व अमोनिया ही संयुगे तयार होतात. वनस्पतींना तो मुद्रेतून मिळताना दिसून येतो. नायट्रेटच्या स्वरूपात असलेला हा नायट्रोजन वायू वनस्पतीकडून तृणभक्षक प्राण्यांकडे व तृणभक्षक प्राण्यांकडून मौजभक्षक प्राण्यांकडे संक्रमित होतो. प्राणी मेल्यानंतर ज्याचं विघटन आहे, कुजवण्याची क्रिया आहे, ही नायट्रोजन ऑक्साईडच्या माध्यमातून होते व तो पुन्हा नायट्रोजन ऑक्साईड मातीमध्ये मिसळून पुन्हा वातावरणामध्ये येत असतो. म्हणजे अशा प्रकारे जे आपण पर्यावरण जे आहे, पर्यावरणामध्ये किंवा वातावरणामध्ये कुठलाही जर घटक असेल, जी काही 105 जी मूलद्रव्ये आहेत, यामध्ये असणारे सगळ्या प्रकारचे जे वातावरणातील जे काही मूलद्रव्ये आहेत, यामध्ये ऑक्सिजन असेल, नायट्रोजन असेल, कार्बन डायऑक्साईड असेल, या तिन्ही घटकांचा वापर हा वनस्पती व प्राणी यांना जगण्यासाठी आवश्यक असतो. नंतर त्याचं सेवन केल्यानंतर तो पुन्हा विघटनाच्या माध्यमातून वातावरणामध्ये मिसळतो आणि पुन्हा त्याच्यावर वातावरणाच्या माध्यमातून शुद्ध प्रक्रिया तयार होऊन पुन्हा तो वनस्पतींच्या व मनुष्याच्या वाढीसाठी आपल्याला उपलब्ध झालेला दिसून येतो. अशा पद्धतीनं जे काही वातावरण आहे, या वातावरणाला शुद्ध ठेवण्याची प्रक्रिया या माध्यमातून आपल्याला चालताना दिसून येते. जेणेकरून जे काही वातावरण आहे, या वातावरणाच्या माध्यमातून जे काही जीवनचक्र आहे ते सुकर बनवण्याचं काम या माध्यमातून केलेलं दिसून येतं. म्हणजे पर्यावरण जे आहे, या पर्यावरणाच्या माध्यमातून जी काही माहिती आहे ती जाणीव जागृती या ठिकाणी व्हावी, या दृष्टीनं आपल्याला हा जो काही परिसंस्था जे चॅप्टर आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे, हे चॅप्टर आता पूर्णपणे आपण या ठिकाणी संपवलेला आहे. यानंतर पुढील लेक्चरमध्ये याचा जो काही स्वाध्याय आहे, या स्वाध्यायाची माहिती यामध्ये घेतली जाईल. धन्यवाद.